आणि यानंतर बातम्या इतर काही जिल्ह्यांमधल्या। नाशिकच्या रामकुंडावरील वस्त्रांतरगृह आज पुन्हा पाडण्यास होणार सुरुवात। तर वस्त्रांतरगृह पाडण्यावरून वाद झालेला, मात्र पुरोहित संघाला पर्यायी जागा देण्याच्या आश्वासनानंतर वस्त्रांतरगृह पाडण्यास पुन्हा होणार सुरुवात। संग्राम जगताप यांच्या विरोधात परभणीच्या जिंतूरमध्ये मुस्लिम समाजाकडून तक्रार दाखल। संग्राम जगताप यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर ही तक्रार। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 156 जागांच्या भरती प्रक्रियेला सरकारची स्थगिती। आर्थिक व्यवहारांच्या आरोपानंतर सरकारचा हा निर्णय। भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्यानंतर अशोक चव्हाणांची ही प्रतिक्रिया। विरारमध्ये महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केलं या प्रकरणी गुन्हा दाखल। वचनपूर्ती जल उत्सव कार्यक्रमादरम्यानची घटना। तर बवियाचे माजी आमदार क्षितिज ठाकूरही आक्रमक। कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पैलवान सतीश इंगवले यांची बिनविरोध निवड। निवडीनंतर खासदार नितीन पाटील, ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, उंडाळकर यांच्याकडून सत्कार। बीडच्या आष्टीमध्ये तरुणावरती बिबट्याचा हल्ला। तरुणाचा अजूनही संपूर्ण गावामध्ये शोध सुरूच। धनंजय मुंडे यांच्याकडून वन विभागाला घटनास्थळी जाण्याच्या दिल्या सूचना। सांगलीमधल्या मिरजेत पोलिसांनी नशा करून दहशत माजवणाऱ्यांची शहरातून काढली धिंड। यावेळेस कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, पोलीस मेरे बाप है असं म्हणत सराईत गुन्हेगारांची पोलिसांना गयावया। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 5 महिन्यांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला, तर 5697 घरांची पडझड। जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून हा आकडा समोर। सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचाही अहवाल। रायगडमधल्या नागाव आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा। आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे आता पर्यटनाला नवी झेप मिळणार। महाराष्ट्रातील 5 समुद्र किनारे पर्यावरणाच्या दृष्ट्या आणि स्वच्छ सुरक्षेशिवाय जागतिक दर्जाचे ठरले।